तर दुसरीकडे नांदेडमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा होणार आहे। आयोजकांकडून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर आणि अन्य ओबीसी नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील नरसी इथं आज ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा होणार आहे। तर या मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर प्रकाश अण्णा शेंडगे हे सहभागी होणार आहेत। तर या मेळाव्याची जय्यत तयारी ही करण्यात आली आहे। त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये नेमकी किती गर्दी होते ओबीसी बांधवांची आणि त्याचबरोबर जे नेते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याकडून नेमकी काय भूमिका जाहीर केली जाते ते पाहावं लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। कमलाकर, काय सांगाल? ओबीसी महामेळावा नरसीमध्ये होतो, तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि आज दिवसभरात काय काय होणार आहे? नक्कीच फरा, ओबीसी महामेळाव्याचं आयोजन जे आहे ते नरसी येथे करण्यात आलेलं आहे। नांदेडपासून 50 किलोमीटर अंतरावरती ही सभा आहे आणि ज्या ठिकाणी ही सभा आहे त्या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे, बाजूचे तालुके आहे, त्या ठिकाणी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळे या सभेचं आयोजन त्याच ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर त्या सभेसाठी वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे येणार असल्याची चर्चा आहे, मात्र ते येणार असल्याचंही खात्रीलायक सूत्रांकडून कळालेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर छगन भुजबळ हे सुद्धा या सभेला येणार होते, मात्र आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक असल्यामुळे ते या सभेला येतील की नाही यामध्ये साशंका निर्माण झालेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। गोपीचंद पडळकर या सभेला येणार आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे सुद्धा या सभेसाठी येणार आहेत। मात्र एकीकडे बघितलं तर ओबीसी समाज बांधव जे आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येणार आहेत। लाखोची संख्येमध्ये ओबीसी बांधव या सभेसाठी येणार आहेत। फक्त प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आज नेमकी काय असणार आहे याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच कमलाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या मेळाव्याचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।